राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा आरोग्य पर्यवेक्षक CPR हॉस्पिटल कोल्हापूर व माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था गुजरी कोल्हापूरचे माननीय बाजीराव पांडुरंग कांबळे साहेब यांचा 9 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक एलएससी संतोष फ्रेंड्स सर्कल, आमदार PN पाटील युवा मंच, हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना जिल्हा शाखा कोल्हापूर, गावातील सर्व तरुण मंडळे, महिला बचत गट, मौजे काटे भोगाव तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर। राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांचा जीव धोक्यात, तहसीलदार अनिता देशमुख यांचा स्टंटबाजी व हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कारवाईचा इशारा। राधानगरी तालुक्यात गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राऊतवाडी येथील प्रसिद्ध धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून त्याचे विहंगम रूप पाहण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच अन्य जिल्हे व राज्यातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे। मात्र या गर्दीमुळे धबधबा परिसरात गंभीर सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले असून काही पर्यटकांकडून हुल्लडबाजी, स्टंटबाजी आणि जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्याचे प्रकार सुरू असल्याने मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे। धबधब्याच्या ठिकाणी असलेली चेंजिंग रूम बंद असल्याने अनेक पर्यटकांकडून परिसरात अस्वच्छता होत असल्याचे चित्र दिसून आले। विशेष म्हणजे धबधब्याचे पाणी ज्या ओढ्यात कोसळते त्या ठिकाणी तरुण तरुणी पाण्यात उतरून सेल्फी व व्हिडिओ काढताना दिसत आहेत। अतिवृष्टीमुळे पाण्याची पातळी क्षणार्धात वाढण्याची शक्यता असल्याने येथे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे धबधबा परिसरात तातडीने कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान दिवसभर झालेल्या अतिवृष्टीमुळे राधानगरी येथे अनेक ठिकाणी झाडे कोसळली, परिणामी दिवसभर वीज पुरवठा खंडित झाला। अशा परिस्थितीत तहसील कार्यालयातही अंधाराचे साम्राज्य होते। तरीही तहसीलदार अनिता देशमुख यांनी अंधारातच कार्यालयीन कामकाज सुरू ठेवले। नंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात माहिती दिली। तहसीलदार अनिता देशमुख म्हणाल्या, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे, नाले आणि धबधब्यामधील पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगाने वाढत आहे। पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, खोल पाण्यात उतरणे, धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी किंवा व्हिडिओ काढणे टाळावे। राऊतवाडी धबधब्यावर हुल्लडबाजी अथवा स्टंटबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल। याबाबत आजच पोलीस विभाग आणि राऊतवाडी ग्रामपंचायतीला आवश्यक पत्रव्यवहार करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले। राधानगरी राऊतवाडी धबधब्यावरून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। राधानगरी तालुक्यामध्ये अनेक पर्यटन स्थळे विकसित होत आहेत। माझी राधानगरी तालुक्यामध्ये येणाऱ्या सर्व पर्यटकांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारची हुल्लडबाजी करू नये, दारू पिऊन धिंगाणा घालणे वगैरे असे प्रकार करू नयेत। एखाद्या ठिकाणी माहिती नसेल तिथं जाऊ नये, पाय वगैरे घसरायचा संभव आहे। राधानगरी काळामवाडी बॅकवॉटरमध्ये किंवा धबधब्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी खोल जागा आहेत, तिथे मागच्या वर्षीपर्यंत अनेक वाईट घटना घडलेल्या आहेत। त्याच्यामुळे सर्व पर्यटकांना माझं असं सांगणं आहे की त्यांनी स्वतः सुरक्षित राहून पर्यटनाचा आनंद लुटायचा आहे आणि प्रशासनाला सहकार्य करायचं आहे। धन्यवाद। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।